कसा होता माझा ज्योतिबा. धन्य सावित्री धन्य महात्मा, धन्य ज्योतिबा धन्य सावित्री, धन्य सावित्री धन्य ज्योतिबा, धन्य फुले अवतार. मी धन्य फुले अवतार म्हटलं कारण त्या भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येईल, माणसावर संकट येईल, त्या वेळेला मी रूप घेईल. परंतु ज्या वेळेला अस्पृश्यांवर बहुजनांवर अत्याचार होत होते तेव्हा कुठलाही देव रूप घेत नव्हता. म्हणून ज्या देवानं रूप घेतलं त्या देवाचं नाव आहे ज्योतिबा फुले. त्यांना हा मानाचा मुद्रा मी करणार आहे म्हणून अवतार म्हटलेला आहे. धन्य सावित्री धन्य ज्योतिबा, धन्य सावित्री धन्य ज्योतिबा, धन्य फुले अवतार. ज्योतिबाचा सरदार आहे मी, शिवबाचा सरदार. ज्योतिबाचा सरदार आहे मी, शिवबाचा सरदार. ज्योतिबाचा सरदार आहे मी, शिवबाचा सरदार. धन्य सावित्री धन्य ज्योतिबा, धन्य सावित्री धन्य ज्योतिबा, धन्य फुले अवतार. ज्योतिबाचा सरदार आहे शिवबाचा सरदार. ज्योतिबाचा सरदार आहे तर शिवबाचा सरदार. ज्योतिबाचा सरदार आहे तर शिवबाचा सरदार. जरा जोरदार टाळी वाजवा. त्या महात्मा फुलेंच्या पुण्याईनं आपण या ठिकाणी बसलेलो. तशी टाळी वाजवायची नाही. जरा दोन्ही हात वर करा बघू. सगळ्यांनी दोन्ही हात वर करा आणि मी म्हणेल त्या रिदमवर टाळी वाजली पाहिजे. माझ्यासाठी नाही, ज्योतिबा फुलेंसाठी. एक 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 टाळीचा आवाज आला पाहिजे. एक सगळ्यांची टाळी. एक कमी. शाबाश. एक. वा वा. ज्योतिबाचा सरदार आहे मी, शिवबाचा सरदार. ज्योतिबाचा सरदार आहे तर शिवबाचा सरदार. ज्योतिबाचा सरदार आहे मी, शिवबाचा सरदार. ऐका मंडळी, या व्यासपीठावर या जयंतीच्या माध्यमातून अनेक मोठमोठी महाराष्ट्रातली मंडळी येऊन गेली. किती भाग्याची गोष्ट आहे की माझ्यासारख्या छोट्या शाहिराला तुम्ही इतकं मोठं व्यासपीठ दिलं. आमचे सोपान महाराज कनेरकर येऊन गेले, शिवलीलाताई पाटील येऊन गेल्या आणि यावर्षी माझ्याकडे ही सेवा आमच्या भुजबळ सरांनी दिलेली आहे. माझ्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं ही शाहिरी परंपरा माझ्या आजोबांपासून तर आज आमची तिसरी पिढी, महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या शाहिरांचं प्रबोधन आम्ही करत फिरत असतो. माझे काका कंचनसिंग राजपूत ते या मलकापूरमध्येच राहतात. अनेक समाज बांधव मला येऊन भेटले, अनेक मित्र मला येऊन भेटले. हे खूप मोठं स्टेज आहे, हे खूप मोठं व्यासपीठ आहे. परंतु महात्मा फुलेंचा अद्वितीय, अजरामर, अवीट आणि अफाट असा इतिहास तुम्हाला सांगणं हे आजच्या कार्यक्रमाचं निमित्त आहे. जयंती ही कर्तृत्वाची झाली पाहिजे, जयंती ही विचारांची झाली पाहिजे. म्हणून ही एकमेव जयंती आज या मलकापुरात सादर होते. आणि म्हणून कसे होते माझे महात्मा फुले. घराघरातून जागा केला बहुजनांचा गडी, बहुजनांचा गडी, बहुजनांचा गडी.
घराघरातून जागा केला बहुजनांचा गडी, बहुजनांचा गडी, बहुजनांचा गडी. बहुजनांच्या पोरांना एकत्रित केलं. महात्मा ज्योतिराव फुले ज्या वेळेला जन्माला आले, अन्याय अत्याचार या महाराष्ट्रात सुरू होता. कुठं जातीयवाद सुरू होता, कुठं अस्पृश्यता सुरू होती. बहुजनांवर अत्याचार होत होता, बहुजनांच्या लेकी बाळींवर अत्याचार होत होता. अत्याचार तुम्हाला काय काय सांगावं मंडळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर नंतर जन्माला आले, परंतु सगळ्यात आधी आपल्या बहुजन समाजावरचा अन्याय ज्या महात्म्यानं दूर केला त्याचं नाव ज्योतिराव फुले आहे. महार मांगाच्या घरचं पाणी प्यायचं नाही, महार मांगाच्या पायाला झाडू बांधत होते का यांच्या स्पर्शानं ही भूमी अपवित्र होईल म्हणून यांच्या पायाला झाडू बांधा. लग्नाच्या वरातीत नवरदेव नवरीला घोड्यावर बसण्याचा अधिकार नव्हता. त्यांची वरात पायी निघायची, पायाला झाडू बांधलेले असायचे. का तर हे बहुजन आहेत, यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाही. आणि ही सर्व परिस्थिती बघितली महात्मा ज्योतिराव फुले यांनी, आणि ज्योतिरावांनी विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे हिंदवी स्वराज्य आहे. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून या हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी राजांनी केलेली आहे. आणि त्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा जर अत्याचार होत असेल तर उच्च वर्णीयांची कॉलर धरून महात्मा फुल्यांनी सांगितलं हा बहुजनांवरचा अन्याय मी सहन करणार नाही. आणि तो एकमेव ज्योतिबा फुले झाला ज्यानं महारांवरचा, ज्यानं बहुजनांवरचा अत्याचार बंद केला. त्याचं नाव महात्मा फुले आहे, लक्षात घ्या. म्हणून घराघरातून जागा केला बहुजनांचा गडी, बहुजनांचा गडी, बहुजनांचा गडी. अग्नि रणकुंडात टाकली ज्योतिबांनी उडी, ज्योतिबांनी उडी, ज्योतिबांनी उडी. किती अत्याचार होता. महात्मा ज्योतिबांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला माहित नसलेला इतिहास मी आज या ठिकाणी सांगणार आहे. आणि या समितीला मी सांगू इच्छितो, भुजबळ सर, मी कुठल्या धर्माचा नाही, माझा कुठला संप्रदाय नाही. ज्या छत्रपती शिवाजी राजांना 18 पगड जातीचे मावळे एकत्रित करून हे स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी राजांना आणि धर्मासाठी ज्या राजाला आपलं बलिदान दिलं, त्या संभाजी राजांना ज्या मातेनं घडवलं, त्या जिजामातेच्या जिल्ह्यात माझा जन्म झालेला त्या जिजामातेचा मी लेक आहे. म्हणून अनेक आहे आमच्या भाषा, अनेक आमचे वेश, एकच आमची भारत माता, एकच आमचा देश. शीख असो असो, ईसाई बौद्ध हिंदू वा मुस्लिम भाई, भाऊ भाऊ आम्ही सारे सर्वांचाच प्रदेश. एकच आमची भारत माता, एकच आमचा देश. माझा काही पैसे कमवण्याचा धंदा नाहीये. या लोकांनी आपल्यासाठी जे उपकार केले त्या लोकांचं कार्य मला या समाजामध्ये सांगायचं आहे. त्या शिवांचा मावळा आहे मी. ज्योतिबांनी बहुजनांच्या पोरांना एकत्रित केलं आणि सांगितलं की या उच्च वर्णीयांच्या विरोधात तुम्हाला जर लढायचं असेल तर आपल्याला फक्त शिक्षण तारू शकतं, तुम्ही विद्या घ्या तर आपल्याला हा अन्याय जुमानता येईल. म्हणून घराघरातून जागा केला मर्द मावळा गडी, मर्द मावळा गडी, मर्द मावळा गडी. एक माझ्या शिवाजी राजांनी केलं होतं. 500 वर्ष 5 शाया आपल्या महाराष्ट्रावर तुटून पडल्या होत्या. त्यावेळेला 16व्या वर्षात छत्रपती शिवाजी राजांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन भगवान शिवशंकराच्या पिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक केला आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही दुसरींची इच्छा अशी शपथ घेतली शिवाजी राजांनी. मर्दमावळा जमा केला. म्हणून
घराघरातून जागा केला मर्द मावळा गडी, मर्द मावळा गडी, मर्द मावळा गडी. अग्निरण कुंडात टाकली ज्योतिबानी उडी, ज्योती पाणी उडी, ज्योती पाणी उडी. कशी प्राणपणाने लढला केला, हे प्राणपणाने लढला केला शत्रूचा संहार. ज्योतिबाचा सरदार आहे मी, शिवबाचा सरदार. ज्योतिबाचा सरदार आहे मी, शिवबाचा सरदार. ऐका, माय म्हणायची माझी मुका घेऊन कपाळी, बाळा ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी. बाप आई ताई दादा उभ्या रक्ताची ही नाती, ज्याहुनी थोर तुझा देश तुझी माती. देशासाठी हसत घ्यावी छातीवरती गोळी, माय म्हणायची माझी मुका घेऊन कपाळी. बाळा ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी. म्हणून संकट काळी वेळोवेळी पुढे पुढे धावला, पुढे पुढे धावला, पुढे पुढे धावला. महात्मा ज्योतिराव फुले यांचं आडनाव गोरे होतं बरं का, गोरे. परंतु पेशव्यांच्या काळामध्ये महात्मा फुलेंचे जे वंशज आहेत ते फुलांचा व्यापार करायचे, फुलं विकायचे. आणि म्हणून पेशवे उद्गारू लागले, फुले आलीत का म्हणजे फुले आणले का. हळूहळू ते वाक्य बदललं आणि फुले आले का असं पेशवे म्हणायला लागले. तेव्हापासून गोरेचं फुले आडनाव झालं. ज्या वेळेला महात्मांना हे कळलं त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुलेंनी उत्तर दिलं की माझ्या उद्यानात बहुजनांची मुलं म्हणजे माझी फुलंच आहे आणि म्हणून मला फुले हे आडनाव आवडणार आहे. म्हणून संकट काळी वेळोवेळी पुढे पुढे धावला, पुढे पुढे धावला, पुढे पुढे धावला. काय अत्याचार त्या महात्मा फुलेंवर झाला. उच्चवर्णीयांनी समाजवाद निर्माण केला, जातीयवाद निर्माण केला. परंतु महात्मा फुले स्वतःसाठी नव्हे तर बहुजनांच्यासाठी लढायला लागले. या माणसाचा आदर्श घेतला. नक्की एक वाक्य ऐका, महात्मा फुलेंचा आदर्श घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांना आपलं गुरु मानलं. 6वा वर्ग शिकलेले होते महात्मा फुले. 6व्या वर्गातल्या माणसाला गुरु मानून एक माणूस जर भारतरत्न होत असेल तर काय शक्ती असेल महात्मा फुले यांची लक्षात. म्हणून संकट काळी वेळोवेळी पुढे पुढे धावला, पुढे पुढे धावला, पुढे पुढे धावला. जुलूम अन्यायाच्या तटातट तोडी आल्या शृंखला, तोडी आल्या शृंखला, तोडी आल्या शृंखला. इथं खूप ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे म्हणून मी काही गोष्टी अतिशय जबाबदारीने बोलणार आहे. बरेच अभ्यासू माणसं या ठिकाणी बसलेले आहेत. सगळ्यांनी या महाराष्ट्रात राहून सुद्धा आपापले देव वाटून घेतलेले आहेत, आपापले महात्मे वाटून घेतलेले आहेत. मराठे म्हणतात शिवाजी महाराज आमचे आहेत, संभाजी महाराज आमचे आहेत. बौद्ध म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आमचे आहेत, भगवान गौतम बुद्ध आमचे आहेत. आपण म्हणतो महात्मा फुले आमचे आहेत.
सावित्री माता आमची आहे. एक उदाहरण नक्की देतो म्हणजे आपल्या सगळ्यांचे डोळे उघडतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर सर्वप्रथम समाधी कोणी शोधली असेल तर ती माझ्या ज्योतिबांनी शोधलेली आहे. लक्षात घ्या. तेवढंच काय सांगू. त्यावेळेला खूप पाऊस पडायचा. रायगड अतिशय जंगलात होत. ज्योतिबा ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्या समाधीवर खूप झाडं होती. समाधी दिसत नव्हती महाराजांची. ज्योतिबा आपलं ताट घेऊन ज्या वेळेला गेले त्यांनी समाधी शोधली. त्यावेळेला रायगडवरच्या पुजाऱ्यांनी त्याला अडवलं. अक्षरशः ज्योतिबांचं ताट त्यांनी लाथाडलं आणि सांगितलं की ज्योतिबा, शिवाजी राजांच्या पवित्र समाधीला हात लावण्याचे तुमचा अधिकार नाही. ज्योतिबांचे अनुयायी सुद्धा त्यांच्या सोबत होते. ज्योतिबांनी जर विचार केला असता, त्या पुजाऱ्याला कडेलोट केला जर असता तर कोणाला कळलंही नसतं. परंतु हुशार माणसानं शांत राहायचं असतं हे आपण ज्योतिबाकडून शिकलं पाहिजे. त्या ज्योतिबांनी छत्रपती शिवाजी राजांची रायगडावरची समाधी शोधून काढली. म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी राजांची समाधी आज तिथं दिसते. छत्रपती शिवाजी राजांना गुरु मानलेलं होतं आपल्या ज्योतिबा फुलेंनी. एवढंच काय, छत्रपती शिवाजी राजांवर पोवाडा लिहिला. आद्य शाहीर त्यांना आपण म्हणू शकतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पोवाडा लिहिला कारण माझ्या सर्वसामान्य माणसाला कळलं पाहिजे, शिवाजी राजांचं कार्य कळलं पाहिजे म्हणून इतकं अजरामर कार्य केलं. नंतर लोकमान्य टिळक तिथे गेले आणि नंतर त्यांनी सार्वजनिक जयंती छत्रपती शिवरायांची चालू केली. पण पहिली जयंती कोण साजरी केली असेल तर ती रायगडावर केली आणि माझ्या ज्योतिबा फुलेंनी ती पहिली महाराजांची पुण्यतिथी केली. या गोष्टी काही समाजकंटकांनी मुद्दाम आपल्यापासून लपून ठेवल्या कारण आपल्या जातीयतेचे वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण मोठं करायचं आहे. हे सर्वसामान्यांनी समजण्याच्या गोष्टी आहेत. म्हणून संकट काळी वेळोवेळी पुढे पुढे धावला, पुढे पुढे धावला, पुढे पुढे धावला. जुलुम अन्यायाच्या तटातट तोडियल्या शृंखला, तोडियल्या शृंखला, तोडियल्या शृंखला. आणि म्हणून ज्योतिबांच्या या कार्यकर्तृत्वामुळं पुढचं वाक्य मला म्हणावंसं वाटतंय. जुलुम अन्यायाच्या तटातट तोडियल्या शृंखला, तोडियल्या शृंखला, तोडियला शृंखला. त्यांच्यामुळे निनादला गगनात महाराज, निनादला गगनात महाराज, राजा जय जयकार. धन्य सावित्री धन्य ज्योतिबा, धन्य सावित्री धन्य ज्योतिबा, धन्य फुले अवतार. धन्यवाद. मला जरा ऑडियन्सचा लाईट द्याल म्हणजे मला दिसतं थोडंसं. थँक्यू. जर कार्यक्रम आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण मला जोपर्यंत कळत नाही तुम्हाला आवडतोय तोपर्यंत मी माझं गात राहील, तुम्ही ऐकत बसाल. धन्यवाद. कारण खऱ्या अर्थानं ही शाहिरी काही पैसे कमवण्यासाठी मी सुरू केली नाही. आणि शाहीर म्हणजे कोणाला म्हणायचंय, अरे जो भाग जाए रण से उसे कायर कहते हैं, जो भाग जाए रण से उसे कायर कहते हैं, और जो मुर्दों को भी जगा दे उसे शाहीर कहते हैं, उसे शाहीर कहते हैं. आणि मंडळी, शाहीर हा समाजाला चेतवतो, पालवतो. आणि शाहिरी कोणी ऐकायची,
मर्दाचं काव्य हे मर्दानीच गाव आणि ऐकावं सुद्धा मर्दानीच, लक्षात घ्या. म्हणून ही शाहिरी या ठिकाणी. आणि आज ज्या ठिकाणावर माझा कार्यक्रम सुरू आहे याच्यासारखं पुण्य ठिकाण कुठलंच नाही. 2019 मध्ये 14 फेब्रुवारी 2019 मला वाटतं, जो पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला त्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले, शहीद स्वर्गीय संजय सिंहजी राजपूत यांच्या स्मारकाच्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. ते सुद्धा राजपूत होते बरं का. राजपूतांचा इतिहास आहे. अखंड हिंदुस्थान करण्यासाठी राजपूतांचं सुद्धा बलिदान आपल्याला मान्य करावं लागेल. कारण फुलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. राजपूत नहीं किसी कलम का गुलाम, क्योंकि राजपूतों की कहानी तलवारों ने लिखी. राजपूतों की कहानी तलवारों ने लिखी. आणि म्हणून ते शहीद झाले. त्यांना हा मानाचा मुजरा कसा असेल म्हणाल. या देशासाठी रणभूमीवर, या देशासाठी रणभूमीवर प्राण जयांनी वाहिला. या देशासाठी रणभूमीवर प्राण जयांनी वाहिला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला. या मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, या मानाचा मुजरा, या मानाचा मुजरा. या देशासाठी रणभूमीवर प्राण जयांनी वाहिला. देशासाठी रणभूमीवर प्राण जयांनी वाहिला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला. या मानाचा मुजरा, या मानाचा मुजरा, या मानाचा मुजरा, या मानाचा मुजरा. कारण अरे भरे कापरे शत्रु हादरे धाका से शिवरायांचा. धाका ते शिवरायांचा, धाका ते शिवरायांचा. भरे कापरे शत्रु हादरे धाका से शिवरायांचा. शत्रूच्या मनामध्ये धाक निर्माण करून ठेवला होता छत्रपती शिवाजी राजांनी. वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. कसा होता माझा शिवाजी राजा. ओठावर मिशा सुद्धा नव्हत्या. मुद्दाम एक प्रसंग सांगतोय, जरा लक्ष देऊन ऐका. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय चैनसुखजी संचेती साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूया.